हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी 4 वाजता उठून आम्ही सगळी कॉलनीतल्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आज रुद्रेश्वरला जायचं आणि सगळ्यांना वाटलं होतं की आज गर्दी कमी राहील सकाळी गेल्यानंतर, पण तिथे गेल्यावरच कळलं आम्हाला गर्दी किती होती. तर आम्ही तिथं पोहोचलो आणि अवनी आणि शिवांश गाडीतून उतरतच होते. तर पोहोचलेत आम्ही रुद्रेश्वरमध्ये आणि असं काही वाटलं होतं आज कमी गर्दी असेल सगळ्या सगळ्या, पण भरपूर गर्दी आहे. तर पाहू आतमध्ये किती गर्दी आहे आणि कधी दर्शन होते. चला. आणि थोडीशी थंडी पण वाजत होती. तर शिवांशला स्वेटर ते सगळं आणलं होतं, पण खाली उतरल्यावर त्यांनी काही घेतलंच नाही आणि कुडकुडत होता चांगला मस्त. फुल शर्ट घालायची ना त्याला. अहो घरात नव्हती ना. पण स्वेटर घेतला होता आता चांगले झाले बांधकाम. तिकडे मायंबाचं पण खूप मोठं चालू आहे. मायंबाचं भरपूर मोठं झालं. पण होतंय अजून पायरी बघितली. पोलीस मित्र कृपया कावडवाडी दर्शन रांगेकडे जायचे एक गाडी. ती वाजली तुला बाळा. इकडे बघ. थंडी वाजली नाही. झोप आली. इकडे बघ ना श्रम. काय झालं. छान दिसते. दाखव रे श्रवण. बघ किती छान दिसते. तुम्ही बावट पण या पुरस्काराकडून 1000 रुपये गेले. धन्यवाद. श्री रघुनाथ बामन कांबळे या पुरस्काराकडून 1000 रुपये गेले. धन्यवाद. पण ना तिथं खाली. पप्पाचं दर्शन झालं बघ. तर तिथे दर्शनाला मोनिका राजावे आल्या होत्या. तर त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि सगळ्यांना मंदिरासमोर फोटो पुस्तक सुरक्षित मंडळ मुंबईकर याच्यामध्ये प्रतिनिधी स्वरूपातील सभासदांना विनंती आहे की व्हिडिओ काढ. आणि सकाळचे 6:30 वाजले होते. तर मस्त असं वातावरण होतं आणि सगळ्यांना दर्शन ते घेतल्यानंतर खूप छान वाटलं. आणि घरून आम्ही 5ला निघलो. तर आम्हाला तिथं पोचायला 6 वाजले आणि तिथं जाऊस तर सगळं जे झालं होतं आणि मस्त असं लाईटिंग डेकोरेशन ते सगळं केलं होतं. तर आज असं वाटलं होतं की कमी गर्दी असेल,
पण तिथं गेल्यावरच कळलं किती गर्दी आणि सगळे बराच वेळ लाईनमध्ये उभे होते. तर श्रवणनी मस्त असं गंध लावला. तर मस्त असे तिथं झाडं होते आणि रस्त्याच्या मधोमध लावले होते, त्यामुळे एकदम छान अट्रॅक्शन वाटत होतं. तर मुलांना खायचे होते सकाळ सकाळ केळं, तर केळं घेतले आणि तिथून लगेच आम्ही मायंबा दर्शनासाठी गेलो. आणि जाताना शिवांश आमच्या गाडीत आला. तर अवनीची आणि शिवांशची जाताना खूप मस्ती चालू होती गाडीमध्ये. बढ़िया जगह छुट्टी होता है इतना बढ़िया है ना, ये गाड़ी भी बहुत बढ़िया है. एसी, ये देखो एसी भी बड़ा है. वाह बहुत बढ़िया गाड़ी बुक की है. वो देखो सनराइज आ रही है. वो देखो शिवा सनराइज. क्या पहाड़ है हरे भरे. काय घ्यायचं होतं तुला? घरी कधी गाड्या आहेत? चांगली ना. वैशू मला नवीन ब्रँडची गाडी घ्यायची. काय आहे ना? त्याला गाडी आणि फोन घ्यायचं. वैशू गाडी फोन घ्यायचा. आधी बोलला आता गाडी फोन. तर आम्ही मायंबामध्ये पोचलो होतो आणि तिकडे पण खूप गर्दी होती. इकडे गेलेलो आहे वाटतं. आता गरज नाही. मम्मा आपण इकडे आलो ना. काहीतरी ए तुझं काय श्रवण इकडं? हाय गाईस. सगळं घ्यावं लागेल आता. मून बॉल पण आठवतो. म्हणजे नाही माहिती. हे शिनुकुळीने आम्ही होता ना मागच्या जत्रेत. हा हा घ्यायचंय. अजून हे घ्यायचंय बुंदूट. चल अजून अजून फोन. स्टॉल आम्ही आलोय आता मायंबाला. रुद्रेश्वर पासून जवळच आहे. अरे पाय धुवायचे. तुम्हाला ते पाय आणि मायंबा मंदिराचं काम चालू होतं, तर बरंचसं तिथं पाडलं आहे आणि एक साईडचं काम व्यवस्थित झालं होतं. तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर चाललो होतो आणि सगळ्यांचे दर्शन झाले होते. मस्त अशी सुंदर रांगोळी काढली होती आणि त्यानंतर घेतलं गोमातेचं दर्शन. आवणीची मम्मी आता तिला हात फिरवा ना. तर मायंबा दर्शन घेऊन सगळ्यांना भूक लागली होती. तर एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि सगळ्यांना खायचे होते बटाटे वडे. आज उपवास असल्यामुळे बाहेरचं काही खाल्लं नाही. सगळ्यांनी आधी चिप्स घेतले, चिप्स ते खाल्ले आणि त्यानंतर सगळ्यांनी साबुदाणा वडे खाल्ले. तर शेवटी कुलकर्णी काकांनी सगळ्यांचे आभार प्रदर्शन केले. तर बरेच आपल्याला बरेच लोकांचे आपल्याला आशीर्वाद पण भेटलेले आणि तुम्हाला फॉलोअर्स पण वाढणार आहेत आज. तुम्हाला काही म्हणून व्यक्त करायचं. धन्यवाद हा काका. हा आणि धन्यवाद त्यांना. आता बाय बाय जा.
तर सगळे घरी आलो आणि असा होता आमचा शिवरात्री स्पेशल डे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.